कथा. रविवारची ही पवित्र कथा ऐकून बघ, कारण ही कथा ऐकणारा माणूस रिकाम्या हाताने उठत नाही. काही कथा फक्त शब्द नसतात, त्या देवाशी झालेला करार असतात. ही कथा ऐकताना जर तुझ्या मनात क्षणभरही श्रद्धा जागी झाली तर लक्षात ठेव, त्या क्षणी तुझ्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात झालेली असेल. कारण रविवार हा दिवस फक्त सुट्टीचा नसतो, तो सूर्याचा दिवस असतो. आणि सूर्य जेव्हा उजेड देतो तेव्हा अंधार कितीही जुना असला तरी तो पळून जातो. एकदा एका छोट्या गावात एक माणूस राहत होता. नाव काही खास नव्हतं, पण त्याची परिस्थिती मात्र इतकी कठीण होती की लोक त्याला नावाने नाही तर गरिबी म्हणूनच ओळखायचे. जन्मापासूनच अभाव, कष्ट, अपमान आणि संघर्ष. जणू गरिबी त्याच्या 7 पिढ्यांची सावली बनून त्याच्या मागे उभी होती. वडिलांचे कर्ज, आजोबांची लाचारी, पणजोबांचा दुष्काळ, हे सगळं त्याच्या रक्तात मिसळलेलं होतं. तो माणूस प्रामाणिक होता, मेहनती होता, पण नशीब नेहमी त्याच्याशी उलटच वागत होतं. तो जितका धडपडायचा तितकाच खाली खेचला जायचा. लोक म्हणायचे, हा काहीच करणार नाही. कोणी त्याला काम द्यायला तयार नव्हतं. दिलं तरी पगार वेळेवर नाही, मान नाही, आदर नाही. घरात अन्न कमी, चिंता जास्त. आई रोज देवासमोर दिवा लावायची, पण प्रश्न वाढतच जायचे. एक रविवार आला, नेहमीसारखाच, पण त्या रविवारी काहीतरी वेगळं घडणार होतं. सकाळी उठल्यावर त्या माणसाच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. त्या माणसाच्या छातीत जडपणा होता, डोक्यात विचारांचा कल्लोळ. तो घराबाहेर पडला. चालत चालत एका जुन्या देवळाजवळ आला. तिथे एक वयोवृद्ध साधू बसलेले होते. डोळे शांत, चेहऱ्यावर तेज. त्या साधूंनी त्या माणसाकडे पाहिलं आणि हसून म्हटलं, आज रविवार आहे. तो माणूस काहीच बोलला नाही. साधू पुन्हा म्हणाले, आज सूर्य फक्त आकाशात नाही, तो माणसाच्या नशिबातही उजेड टाकतो. त्या माणसाला काही समजलं नाही, पण साधूंनी त्याला बसायला सांगितलं आणि हळू आवाजात एक कथा सांगायला सुरुवात केली. साधू म्हणाले, ही कथा फक्त ऐकायची नाही, मनात उतरवायची आहे. कारण ही कथा रविवारची आहे, आणि रविवारची कथा जेव्हा मनापासून ऐकली जाते तेव्हा 2 मिनिटांत खुशखबर मिळते. त्या माणसाने डोळे मिटले. साधूंनी सांगितलं, एकेकाळी एक असा माणूस होता ज्याच्याकडे काहीच नव्हतं. पैसा नाही, ओळख नाही, आधार नाही, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, देवावरचा विश्वास. लोक त्याची खिल्ली उडवायचे, त्याच्या लायकीवर प्रश्नचिन्ह लावायचे, पण तो माणूस प्रत्येक रविवारी सूर्याकडे पाहून एकच गोष्ट बोलायचा, माझी वेळ येईल. तो बोलायचा आणि तो शब्द देव ऐकायचा. कारण शब्दांमध्ये जेव्हा श्रद्धा असते तेव्हा ती प्रार्थना बनते. साधू म्हणाले, बघ, बोलशील ती इच्छा पूर्ण होईल, पण अट एकच आहे, बोलताना मनात शंका नको. कारण शंका म्हणजे दार बंद करणं आणि श्रद्धा म्हणजे दार उघडणं. त्या माणसाच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले, कारण पहिल्यांदाच कुणीतरी त्याला सांगितलं होतं की गरिबी ही शाप नाही, ती फक्त एक अवस्था आहे. साधूंनी पुढे सांगितलं, जेव्हा एखादा माणूस 7 पिढ्यांची गरिबी घेऊन जन्माला येतो तेव्हा देव त्याला कमकुवत नाही तर मजबूत बनवतो. कारण अशा माणसाच्या हातात जर यश दिलं तर तो फक्त स्वतःसाठी नाही तर अनेकांसाठी उजेड बनतो. त्या माणसाच्या मनात एक आग पेटली. साधूंनी शेवटी म्हटलं, आज रविवार आहे, घरी गेल्यावर एकच काम कर, शांत बस, डोळे मिट, सूर्याची आठवण कर आणि मनात जे आहे ते स्पष्ट बोल. भीक मागू नकोस, मागणी करू नकोस, फक्त सांग, माझी वेळ आली आहे. तो माणूस घरी गेला. सूर्य माथ्यावर होता. त्याने डोळे मिटले आणि पहिल्यांदाच कोणतीही भीती न ठेवता मनातलं बोलला. त्या दिवशी काही चमत्कार झाला नाही, पण दुसऱ्या दिवशी एक फोन आला, कामाची संधी, थोडं माननीय, थोडी आशा. आठवड्यांमध्ये परिस्थिती बदलायला लागली. महिन्यांमध्ये लोकांचे सूर बदलले आणि वर्षभरात जे लोक त्याच्या लायकीवर हसत होते तेच त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला लागले. गरिबी पळून गेली, संकटे मागे पडली, आणि त्या माणसाने कधीच विसरलं नाही की हा बदल कुठून सुरू झाला. तो बदल सुरू झाला त्या रविवारच्या पवित्र कथेतून. आज ही कथा तू ऐकत आहेस, योगायोग नाही, कारण जेव्हा माणूस योग्य वेळेला योग्य शब्द ऐकतो तेव्हा देव आपलं काम सुरू करतो. आज रविवार आहे का नाही हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं हे आहे की तुझ्या मनात श्रद्धा जागी झाली आहे का. जर झाली असेल तर लक्षात ठेव, खुशखबर लांब नाही, इच्छा ऐकली गेली आहे आणि गरिबी ही आता तुझ्या पाठीवर नाही. ही कथा इथे संपत नाही, ती आज तुझ्या आयुष्यात सुरू होते. तुम्ही तुमच्या